प्रथमेशकडून मी चँगमाईसाठी निघालो. सो ह्या मेट्रो स्टेशनला मी उतरलो आणि त्यांनी सांगितलं की इथून तुला पुढे जायचं आहे वेगळ्या ट्रेनने, आणि मला समजेना हे ट्रेन सांगतायत की बस सांगतायत. सो मी कन्फ्यूज झालो, पण मग कळलं की आणखी एक मेट्रो स्टेशन आहे इथे कोपऱ्यात. नवा दिवस, नवी फ्लाईट, नवं लोकेशन. सो हे MRT म्हणून नवं अजून एक मेट्रोचं जाळं आहे. आय थिंक तिथून मी जाईन. मेट्रोत जायच्या आधी माझी आवडती गोष्ट दिसली 7-Eleven. म्हटलं चला नाश्ता करून जाऊया. मी ऑलरेडी 2 बदलले आहेत. ही माझी 3री ट्रेन जी अजून 10 मिनिटांनी येणार आहे, आणि माझी फ्लाईट उडली नाही पाहिजे मला सोडून. लय खर्च होईल नाही तर. बँकॉक कमालीचं बिझी शहर. वाहनांची, मेट्रोची रहदारी अव्याहत सुरूच असते. 2 मजली 3 मजली ओव्हरब्रिजेस, मेट्रोचं जाळं बघून भारी वाटलं. एअरपोर्टला या सगळ्याची कनेक्टिव्हिटी एकदम जबरदस्त आहे. मेट्रो बदलत बदलत एअरपोर्टला गेलो. विमान उड्डाणांची संख्या लक्षात घेता बँकॉकला आता 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत, BKK आणि DMK. आम्ही मित्र जेव्हा मुंबईहून आलो तेव्हा BKKला लँड झालो, जे इथलं नवं मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि आज मी DMKहून चाललोय, जे इथलं BKKच्या आधीचं मुख्य एअरपोर्ट होतं. मी थायलंडच्या उत्तरेकडे डोंगरात असलेल्या चँगमाईला पोहोचलो. इथे फिरायचा प्लॅन होता, पण रात्री 8 वाजता सुद्धा बाईकवरून फिरताना गरम हवेच्या झळा बसत होत्या. आलिशान हॉटेल. वाह. हे आमच्या हॉटेलचं स्विमिंग पूल, जिथे मी काल पोहलो. बाजूलाच नाला आहे. ही रूम आलिशान, ट्विन बेड, अर्थात एक बेड तसंच राहिला. याचं एवढं भारी गोष्टी होत्या या रूममध्ये. आता हा पेटारा, त्याच्यावरची डिझाईन, कार्विंग किती गमतीशीर आहे. बॅग भरली, आता निघेन मी. एक भला मोठा TV होता, पण अर्थात मी काहीच बघितलं नाही. छानसा आरसा आहे, फ्रीज आहे, आणि खासियत या रूमची जॅकुझी आहे. ते स्पा टब म्हणतात त्याला. चला निघायची वेळ झाली. बाय बाय रूम. आता इथे पॅसेजमध्ये 2 मोठ्या खुर्च्या ठेवल्या आहेत. इथे एक बसायला एक वेगळी खुर्ची ठेवली आहे. यांचं गेट तर अजून खतरनाक आहे. छान होतं हॉटेल, भव्य, आलिशान, मजा आली. हा गेट केलाय त्याने. अशा पद्धतीने सजावट करून ठेवली अख्ख्या हॉटेलवर. लई खर्च झालाय. ओके, सो हे हॉटेल बाहेर. सो अशी लिस्ट लावली आहे मी. बॅग वर गेली आणि आता आतमध्ये बसायचं आहे. गाडी आहे आणि अर्ध्या रस्त्यावर आमचा ब्रेक झालाय. प्रचंड उन्हाळ्यामुळे फिरायचा प्लॅन बदलून आणखी उत्तरेला पहिला जायचं ठरवलं. पहिला खाऊ माझा पाय मधला. गुड मॉर्निंग. पाय मधला आजचा दिवस. आज मी टूर घेतली आहे आणि मी आपला असंच झोपेतनं उठून आलो, शर्ट बीट घातलंय. आणि गमतीचा भाग असा की ह्या टूरमध्ये सगळ्या पोरी आहेत माझ्याबरोबर. मी एकटाच पोरगा आहे. तो आता पहिल्या स्टॉपला आलो आम्ही, जो व्हाईट बुद्धा आहे. आणि आता अशी ही दिवसाची सुरुवात झालेली आहे. पैमध्ये मी डे टूर घेतली. सगळ्यात आधी आम्ही बिग बुद्धाला गेलो. पै शहरातून कुठूनही दिसेल अशा उंचीवर हा बुद्ध आहे. 350 पायऱ्या चढून गेल्यावर आपण या विशाल शुभ्र मूर्तीजवळ पोहोचतो. पांढरा रंग म्हणजे शांतता आणि पवित्रता यांचं प्रतीक. याची जाणीव इथे सतत होत राहते. या परिसरात मेडिटेशन सुद्धा करता येतं. उंचावरून दिसणारं पै, आजूबाजूचा परिसर इथल्या शांततेत आणखी भर घालतात. बिग बुद्धा बघितल्यानंतर हॉट स्प्रिंग बघायला गेलो. आमचा दुसरा स्टॉप. छानशा जंगलात हॉट स्प्रिंग बघायला आणलेलं आहे. तर आधीच एवढं उकडतंय, हॉट स्प्रिंग कशाला पाहिजे. पै मधली ट्रिप सुरू आहे.
दुसऱ्या स्पॉटला आलो आहे. इथे उन्हाळा एवढा भयंकर आहे, वाफा येतात वाफा. बघूया आता काय होतं. बापरे, इथे ऑलमोस्ट उकळतंय पाणी. वाफा दिसत आहेत का बघा. इथे जागोजागी असे पाण्याचे कुंड आहेत, ज्यातनं पाणी उकळतंय. पण काही ठिकाणी उतरता येत नाही आहे. इथे पाणी उकळतंय. इथे लिहिलं आहे 80 डिग्री सेल्सिअस, उतरू नका. आणि इथे लिहिलं आहे अंडी पण उकडू नका. लोक काय काय करतात, टुरिस्ट म्हटलं ना. बांबूची माहिती. हॉट स्प्रिंग्स आहेत, त्याच्यामध्ये बुडायचं. इथे लिहिलं आहे पाण्याचं टेम्परेचर. तो छान गरम कोमट पाणी आहे आणि बसायचं त्यात निवांत. हा पॉन्डमध्ये सगळं पब्लिक बसलं आहे. चला, सगळ्या पोरी आहेत, त्यामुळे मी आपला इकडे डुंबतो. अशा पद्धतीने इथे लोक बसत आहेत. पण मी उतरल्यावर कळलं की हे गार पाणी आहे आणि गरम पाणी हे खरंच स्ट्रीममधलं आहे. अशी गंमत आहे. पहिला पॉइंट आहे, इथे वॉटरफॉलच्या खाली डुंबू शकतो आपण. आणि आय थिंक हा दुसरा, जो की वरच्या साईडला जातो आहे. चला, ट्रेकिंग पण होईल तेवढीच. आणि यातनं आलो, काय बनवलं आहे. पब्लिक चिल मारतंय आणि इथं आगाऊ पब्लिक वॉटरफॉलमध्ये उड्या मारत आहेत. परदेशी पर्यटक ऊन जाणवू नये म्हणून काय काय भारी गोष्टी शोधून काढत असतील. या उतारावर त्यांनी पाणी ओतून एक स्लाइड तयार केली आहे आणि त्यावर ते मस्त खेळत होते. भल्या दुपारी आम्हाला एका व्ह्यू पॉइंटला आणलं. उन्हाचा रखरखाट एकदम. पै उत्तर थायलंडमधलं माई हॉंग सोन या प्रांतातलं सुंदर गाव. ते याच नावाच्या नदीच्या काठावर वसलंय. इथे हवा थोडी बरी होती. पैच्या डोंगर रांगा. आता येताना एक मजा झाली. लहान मुलांनी बादल्या भरून पाणी उडवलं आमच्या गाडीत आणि सगळे भिजले. सो इथे संक्रांत म्हणून सण आहे, जो पुढच्या आठवड्यात आहे. आपल्याकडे जसं होळी असतं तसं त्याचं सेलिब्रेशन ती पोरं करत होती आणि आम्हाला भिजवलं त्यात. नेक्स्ट स्टॉप आम्हाला चायना विलेजला घेऊन आलेत. म्हणजे थायलंडमधलं चायना विलेज आहे. या चायना विलेजमध्ये चीनमधल्या गावाची प्रतिकृती बनवली आहे. तिथली घरं, त्यावर असलेली सजावट अगदी हुबेहूब केली होती. मला पै कॅनियन बघून मस्त वाटलं. भौगोलिक आविष्कार. वारा पावसाचं पाणी यामुळे दगडांचे कडे झिजतात. त्यांच्या मोठ्या मोठ्या दऱ्या किंवा खिंडी होतात. ही नैसर्गिक निर्मिती, तिचे आकार थक्क करणारे. उंचावर आल्यावर वाटा खूपच निमुळत्या होतात. याला स्थानिक भाषेत कोंग लँग म्हणतात. एक लहानसा प्राणी जाऊ शकेल इतकी अरुंद जागा, असा त्याचा अर्थ होतो. या भागात व्ह्यू पॉइंटच्या काही जागा आहेत, जिथून सगळा भाग सुंदर दिसतो. मागच्या डोंगर रांगा बघून सह्याद्रीची आठवण आली. आज खूप दिवसांनी डोंगरात मावळणारा सूर्य बघितला. त्याचं तेज अजूनही सगळीकडे पसरत होतं. इथे पैमध्ये एक थार वेडेपणा करतात लोक. जंगल ट्युबिंग आहे आणि मी खूप उत्सुक आहे हे काय प्रकार आहे बघायला. ह्या गाड्या आम्हाला सोडून गेल्या आणि इथे सगळं पब्लिक तयार आहे. टेक्निकली ही नदी आहे आणि इथून आम्हाला उतरवणार आहेत खाली. मागे एकदा एका रीलमध्ये या भागात जंगल ट्युबिंग बघितलं होतं. हा काय प्रकार आहे म्हणून आज तिकडे जायचं ठरवलं. एका ठिकाणी सगळे जमलो. पाण्यात बऱ्याच ट्यूब्स होत्या. ट्यूबमध्ये जायच्या आधी ती भिजवत होते, कारण उन्हामुळे ती गरम झाली होती. वेलकम ड्रिंक देऊन आमचं ट्यूबवर स्वागत करत होते.
हे इथून उतरायचं होतं, त्याचा अर्थ पाण्याची पातळी किती खाली गेली आहे, पोरं ऐकेनात. पुन्हा पार्टी सुरू. हा पहिला स्टॉप. हे पब्लिक आता येत आहे इथून आणि मी ऑलरेडी पाण्यात आहे. मारणार तर नाही ना पाण्यात उतरून. आमचा दुसरा स्टॉप हा थोडा वाईल्ड आहे आणि मजा वाढली पाहिजे म्हणून मी एक ज्यूस घेतला आहे. बस याच्या पुढे तर नाही दाखवता. एका वाहत्या प्रवाहात टायर सोडतात, त्यात आपण बसायचं, मस्त वाहत वाहत जायचं. संपूर्ण दिवस असाच घालवायचा. मध्ये काही स्टॉप्स असतात जिथे थांबून धमाल करायची. पार्टी, खाणं पिणं सगळ्याची सोय असते. एकदम धमाल वातावरण. जिथे जिथे स्टॉप्स होते तिथे मस्त म्युझिक सुरू होतं. पार्ट्या रंगल्या होत्या. हा होता एंड स्टॉप. सगळे ट्यूब मधनं पर्यंत आलो आणि इथून रिटर्न. ट्रिपचा लास्ट डे. आत्ता 12 वाजलेत. चेकआउट करतोय मी. मला एअरपोर्ट गाठायचं आहे. म्हणजे आता मी हॉटेल सोडेन, ब्रेकफास्ट करेन आणि एअरपोर्टला जाईल. 2 फ्लाईट आणि मध्ये थांबण्याचा वेळ हा सगळा पकडून 12 तासांचा आजचा माझा प्रवास. आणि खूप मस्त झाली ट्रिप. शेवटचा दिवस असं मी एक भारी हॉटेल घेतलेलं आणि झोप पण छान झाली. बघूया नेक्स्ट ट्रिप कुठे ठरते. माझी वेकेशन झाली. आता ठाण्यात गेल्यावरती फोटोग्राफी बॅचेस, फिल्म मेकिंग. ॲक्च्युली इथे ऑफ सीझन सुरू आहे. सो अशा मोठमोठ्या रूम्स ते 2022ला वगैरे देतात. तेवढीच माझी मजा. माझी यावेळेची थायलंड ट्रिप थोडी वेगळी होती. शाळेतल्या मित्रांबरोबर ती सुरू झाली. वेगळीच मजा आली. खूप गप्पा झाल्या, फिरलो आणि नंतर माझी सोलो ट्रिप. तिने सुद्धा दरवेळेसारखा युनिक अनुभव दिला. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या देशात.